स्वागत आहे। आजचं मेगा फायनल डे या स्पर्धेचं सुपर डे आणि जेव्हा फायनलचा दिवस असतो तेव्हा सर्व संघ वेळेवर उपस्थित असतात घरच्या मैदानावर। हा जो तुम्हाला चौथा हिरवा मानकुली टीम खेळताना पाहायला मिळणार आहे। प्रेक्षकांची उपस्थिती इथे होत आहे मोठ्या प्रमाणात। भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2025 तुम्हाला इथे पाहायला मिळते आहे। फार मोठा दिवस, आनंदाचा दिवस आहे आणि प्रत्येक खेळाडूसाठी एक मोठा दिवस आहे। टॉप 16 संघ माझ्या नक्कीच नावाची लिस्ट आलेली आहे। पहिला सामना आई वराल देवी ताडाली आणि घरच्या मैदानावर चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकोली टीम इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते। कालीराम केनी सरांनी सांगितलं की टॉस वराल देवी ताडाली टीम संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी घरच्या मैदानावर चौथा हिरवा स्पोर्ट। चला वेळ का आपण घेत आहेत, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण। ताडाली टीम चला मित्रांनो आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। ताडाली टीम तुम्हाला विनंती करतोय आम्ही की तुम्ही आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। चला आयोजन कमिटीने सूचना दिलेल्या आहेत की येत्या 1 मिनिटामध्ये जर आपलं क्षेत्ररक्षण लागलं नाही तर पेनल्टी लागेल असं आम्हाला सांगितलं गेलंय। स्ट्रिक्ट नियम आहे सर्वांसाठी। चाचणी स्पर्धा आहे, जोपर्यंत आपण चाचणी स्पर्धेमध्ये आपला सुधार दाखवत नाही मग येणाऱ्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारच्या घटना होत असतात। मोठी स्पर्धा आहे, तुम्ही वेळेवर या। फायनलचा दिवस आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट आपण देखील करा। आजचा दिवसच फार मोठा आहे कारण की आज संध्याकाळी ठीक कबीर निर्मल या स्पर्धेचं लॉट्स देखील होणार आहेत। चला आयोजन कमिटी समिती जे आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला आता सूचना आली आहे की 3 चेंडूंची पेनल्टी जी आहे इथे लागली जात आहे ताडाली टीम संघाला। चला आपण क्षेत्ररक्षण लावायचंय। आयोजन कमिटीने आम्हाला सांगितलंय नक्कीच 1 ते 2 मिनिटं घ्या, त्याच्यावरती घेऊ नका। जी नियमामध्ये जी पेनल्टी आहे ती तुम्हाला लागली जाईल, चेंडूची दिली जाणार नाही असं कमिटीने थोडेसे निर्णय जे आहे बदलले गेले। सर्वात मोठी ही असोसिएशन आहे कारण की या असोसिएशनचं नाव प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये चर्चेला आहे। पहिली चाचणी स्पर्धा भव्य डे नाईट स्पर्धेमध्ये न भूतो न भविष्यातील एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते। पूर्ण टीम घरच्या मैदानावर तयारीमध्ये ताकदीनुसार उतरली आहे। चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुली टीम पहा तुमची शेवटचं आता 1च मिनिट राहिलेलं आहे। आयोजन कमिटीच्या सूचना आलेल्या आहेत आम्हाला कारण की 9:40 झालेले आहेत। 9ची रिपोर्टिंग होती, 9:30चा टॉस होता आणि मॅच सुरू होणार होती, मात्र अजूनही मॅच सुरू झाली नाही असं आम्हाला आयोजन कमिटी सांगते। सन्माननीय या स्पर्धेचे लाडके अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांच्या माध्यमातून अंतिम विजेता संघासाठी एक सुंदरशी ट्रॉफी आहे।
मनोहर जोशी साहेबांचं प्रेम नेहमी राहिलेलं आहे. क्रमांक पहिला, दुसरं, तिसरं, चौथं पारितोषिक जो आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर आमचे बलदेव जोशी यांच्या माध्यमातून मालिकावीर एक सुंदर अशी ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आमचे मित्र संदेश वखारे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे. जोशी फाउंडेशन ए संघाचे संदीप मोरे यांच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजसाठी एक सुंदरशी ट्रॉफी आहे. वेळ समाप्त झालेला आहे साहेब, आपला वेळ दिलेला तो समाप्त झालेला आहे. आता जी काही पेनल्टी आहे ती तुम्ही सांगा, मग आम्ही चर्चा करू. चला, आता साहेबांनी सांगितले की 3 धावांची लागलेलीच आहे. आता येत्या 2 मिनिटांमध्ये जर तुमचं क्षेत्ररक्षण लागलं नाही तर 3 चेंडूची पेनल्टी दिली जाईल, लक्षात घ्या. त्याचबरोबर सन्माननीय परशुराम पाटील साहेबांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी पैठणी साडी ठेवण्यात आलेली आहे. हरदास पाटील, आनंद पाटील, बंटी चौधरी, सामनावीर ट्रॉफी. पहा, ती 2 मिनिटं दिली होती ती देखील समाप्त झालेली आहेत. आता आयोजन कमिटी आम्हाला तुम्ही तुमच्या सूचना सांगा, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. जो वेळ दिला तो समाप्त झालेला आहे. 3 चेंडूची पेनल्टी जी आहे डिक्लेअर करण्यात आलेली आहे. पंचांच्या माहिती करता जेव्हा टीम वराल देवी ताडाली संघ जेव्हा बॅटिंगला असेल तेव्हा 3 चेंडू कमी ठेवून त्यांना धावा बनवायच्यात, लक्षात घ्या आपण. चला, सामन्याला सुरुवात. वेल फार मोठा हा किस्सा आहे प्रत्येक संघासाठी. तुमचे सर्व खेळाडू वेळेवर पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. अभ्यासक क्रिकेट आहे, ज्याच्या माइंडमध्ये हा क्रिकेट आहे तो नक्कीच चांगला खेळत असतो. जेव्हा चाचणी स्पर्धा असते, सुरुवातीला एक मोठी स्पर्धा आहे. या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमचं 100% देणं फार महत्त्वाचं आहे संघाला. आता किती खेळाडू आहेत याच्यावर निर्भर करते. 10 सामन्याला सुरुवात. एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सर आमच्या सोबत जोडलेले आहेत आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर मानकुली टीम घरच्या मैदानावर. हिरामान आणि योगेशची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज सज्ज होत आहे ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून. बॉलर नेम्स, गोलंदाजचं नाव कीर्ती आलाय, मोंटू, एकच काहीतरी ठरवा. मोंटू है, क्या हरकत नहीं है. इस नाम को अब ब्रांड बनाना होगा गेंदबाज को. एक चांगली सुरुवात करावी लागेल आणि घरच्या मैदानावर पहिला पॉवर प्लेचा षटक खेळत आहे मानकुली टीम. एक चांगली सुरुवात दोन्ही संघांना देऊया.
आयोजकांच्या वतीने शुभेच्छा। आणि पहिला चेंडू पॉवर प्लेचा 1 2 3 अँड स्टार्ट गेम ऑन। सुरुवातीलाच आपण पाहतोय की मनोधैर्य जो आहे लेग साइडलाच खेळ मी हा चेंडू असा पाहायला मिळाला फलंदाज योगेशच्या माध्यमातून। डॉट चेंडूने सुरुवात करताना मोंटूला आपण पाहतोय। शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट अँड पनिश चेंडू, 1 बॉम्ब्स येतोय पहिला मानकुली टीम संघाच्या माध्यमातून चौकार। डोक्यावरून जाणारा हा पहिला चौकार आहे। पॉवर प्ले फार महत्त्वाचा असतो जेव्हा 4 षटकांचे सामने असतात। मोंटू राईट हॅम ओव्हर द विकेट। पुन्हा शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला। प्रत्येक खेळाडूंकडून एकच अपेक्षा आहे टीम मानकोली आणि ताडाली की प्रत्येकाने आपला 100% द्यायचा आपल्या संघाला। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक आहे मिडविकेट क्षेत्रावर। फिल्डिंग चांगली आहे, एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत। सकाळचा पहिला मॅच आहे भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून टॉप 16 मध्ये हे संघांना आपण पाहतोय। नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीमध्ये राहायचंय। स्वयंभू पायगाव आणि सचिन स्पोर्ट्स पूर्णा। मोठा फटका समोर, पहिलाच ब्लास्ट पाहायला मिळतोय मानकोली टीम संघाच्या माध्यमातून। चेंडू सीमा रेखा पार येतोय पहिला षटकार। क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे, सीमा रेखा पार आज षटकार पाहायला मिळतोय। नक्कीच सिक्सर आहे पंचांच्या माहिती करता। तर 6 धावाने धावपलकावर 12 धावा। इलाका हमारा है तो फिर धमाका भी हमारा है असं दाखवत असताना फलंदाज योगेश ऑन फायर नाव। चौकार आला, षटकार आला आणि डॉट चेंडू देखील आले। या चेंडूवर काय होईल? सोडून दिलाय, धाव घ्यायला हवी होती। जेव्हा आपण प्रथम फलंदाजी करतो तेव्हा अशी धाव येणे फार महत्त्वाची आहे। तर वाईटच्या स्वरूपात इथे धाव मिळाली आहे। थोडासा गोलंदाजावर मोंटूवर थोडासा दबाव आलाय। लोअर फुल टच चेंडू, ड्राइव्ह केल्या चेंडू, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक नाहीये, हा चेंडू चाललाय सीमा रेखा पार, अजून एक धनधनी चौकार। सतरा धावा। नक्कीच थोडीशी चर्चा करतात आयोजन समिती। यस सर, तेच विषय चालू आहे। थोडासा तुम्ही आपल्या मॅचवर फोकस करा, काही हरकत नाहीये। चला थोडा स्पीडअप ठेवा आपण। आणि पुढच्या 2 संघांनी आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे। स्वयंभू पायगाव आणि सचिन स्पोर्ट्स पूर्णा। एक खेळाडू शॉट आहे, त्याकरिता 2 धावाची पेनल्टी असेल आणि लेट रिपोर्ट नियमानुसार 3 चेंडूची एक पेनल्टी आहे। जेव्हा बॅटिंग करण्यासाठी ताडाली संघ मैदानामध्ये उतरेल मग त्यांना 21 चेंडू मध्येच तो टार्गेट पुरा करावा लागेल। धावसंख्या 19 धावा। कट केलाय चेंडूला, ड्राइव्ह केलाय कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तिथे, एक सिंगल झाली आहे, दुसरं धाव देखील पूर्ण केलं जात आहे। धावसंख्या 21 धावा, 21 हा आकडा खूप चांगला आहे। प्रत्येक संकष्टीला आपण 21 मोदकांचा नैवेद्य आपल्या बाप्पाला दाखवत असतो।
तोच आकडा सकाळच्या क्षेत्रामध्ये मानकुली टीम संघासाठी आलेला आहे. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक येतोय चेंडू पर्यंत आणि चांगली झेल पाहायला मिळाले. गुड कॅच. पहिला विकेट श्रीराम आउट झालाय. नक्कीच एक मोठा झटका म्हणू शकता आपण. पहिल्या षटका मध्ये धावा आल्या होत्या आणि संजयने कमबॅक करून दिले आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये. क्रमांक 3 वर कोण असेल पाहूया आपण मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. चौथा हिरवा मानकोली घरच्या मैदानावर खेळताना टीम आपल्याला पाहायला मिळते. अविनाश पिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये. चला पायगाव आणि पूर्णा दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. वारंवार तुम्हाला आवाज दिला जातो, पुकार दिला तर आपण देखील वेळेवर या. गोलंदाज अविनाश माली टीमचे कॅप्टन, टीमचे सेनापती. एक चांगली इनिंग, यादगार इनिंग पेश होईल का सकाळच्या क्षेत्रामध्ये पाहूया. सुरुवात चांगली केली योगेशने. 2 चौकार 1 षटकार आला होता. पुढचा चेंडू ड्राइव्ह केलाय. एक स्ट्रोक पाहायला मिळाला सुंदर असा. मात्र तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव कंप्लीट. धाव संख्या 22 धावा धाव फलकावर. कंट्रोल गोलंदाजी इथे केली गेली आहे गोलंदाज संजयच्या माध्यमातून. 3 धावा 1 विकेट. मॅचचा चेंडू आलेला आहे. आता मी म्हणेल की हा लकी चेंडू आहे मानकुली संघासाठी. ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची लूटमार गेली होती, 17 धावा आल्या होत्या. वेलकम आनंद भाऊ, मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मला वाटतं दापोडी टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर दापोडी संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आनंद भाऊ. आपण बसून घ्या व्यासपीठावर. संजय फुलटा चेंडू आणि चेंडूला खेळलाय तो म्हणजे कव्हर पॉइंट मध्ये चाललाय हा चौकार. हा स्ट्रोक कॉक कॉर्नरला चांगली फिल्डिंग आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना टीम मानकोली. रनिंग बिटवीन देखील खूप चांगली पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. ॲज अ फिटनेस, तुम्ही जेव्हा फिटनेस मध्ये असता, तुम्ही वर्कआउट करता सकाळी, तो वर्कआउट तुम्हाला पुरेपूर बेनिफिट देत असतो प्रत्येक संघामध्ये आणि प्रत्येक मॅच मध्ये. योगेशला पाहतोय, आज योगेशचा दिवस आहे खेळपट्टीवर. ओ मोठा फटका कॅच होता. अगदी बॅटला लागली की पॅटला लागली, मात्र चेंडू चालला लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने. चेंडू थांबला गेला मैदानाच्या आतमध्ये. पंच काय निर्णय देतात पाहूया आपण. यस, बॅट कट होती. 2 धावा. विकास दादा मुकादम नक्कीच आमच्या सोबत जोडलेले आहेत.
फार वर्षापासून आमच्यावर त्यांचं प्रेम नेहमी राहिलेलं आहे. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 31 धावा, एक डेंजर झोन धावसंख्या झाली आता. गोलंदाजाचं देखील मी कौतुक करेन संजयचं की फ्रीड चेंडू यॉर्कर चेंडू टाकला होता, त्याच्यावर ऑप्शन नव्हता फलंदाज योगेशला की कोणता स्ट्रोक खेळू. पुन्हा एकदा कंट्रोल स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली आहे, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय क्रिकेट पाहायला मिळतं. जिद्द क्रिकेट मानकुली टीम संघाचा. 2 षटकांचा खेळ समाप्त. स्ट्रॅटेजिक टाइम 2 मिनिटाचा ब्रेक मैदानामध्ये तुम्ही घेऊ शकता. पाणी वगैरे लागत असं तुम्ही घ्या. तोपर्यंत आमच्यापर्यंत ज्याने ज्याने आम्हाला या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांची नावांची यादी आमच्यापर्यंत आहे. मित्रांनो, आपण पाहताय चाचणी स्पर्धा. चाचणी म्हटलं की नवीन खेळाडूंची भरती, नवीन खेळाडूंचा खेळ, त्याच्यावर कोणता संघ वेल जास्त घेतो, कोणता संघ बिना डॉक्युमेंट्सने खेळाडू खेळतो याच्यावर थोडंसं लक्ष घातलं जातं, आला घातला जातोय. त्याला चाचणी स्पर्धा म्हणतात. आणि भिवंडी तालुका नवी पोर्टिप्लेस संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. तर मित्रांनो, या स्पर्धेचे त्याचबरोबर या संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष आहेत मनोहर जोशी साहेबांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ जे 4 ट्रॉफ्या आहेत त्या मनोहर जोशी साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. बलदेव जोशी ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर ट्रॉफी देण्यात आलेली आहे. संधीजी वखारे उत्कृष्ट समालोचक देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज. आणि त्याचबरोबर संदीपजी मोरे ज्यांनी आम्हाला एक ट्रॉफी दिलेली आहे ते म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज. सन्माननीय परशुराम पाटील यांच्याकडून मालिकावीर पैठणी. नक्कीच आपण क्रिकेट खेळताय, घरचे आपली मॅच पाहतायत आणि त्यांच्या अर्धांगी असतात, त्यांच्यासाठी पैठणी ठेवण्यात आलेली. धावसंख्या 33 धावा धावफलकावर 33. त्यानंतर हरिदास पाटील, आनंद पाटील, बंटी चौधरी यांच्याकडून सामनावीर ट्रॉफी देण्यात आलेली आहे. देवा टावरे संपूर्ण स्पर्धेला चेंडू देण्यात आलेला आहे. चला, मॅच सुरू झाली आहे. लेग साइड यानी की मिड विकेट क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळला गेला. आता रनआउटची संधी आहे. कॅप्टन बैक टू डग आउट. बड़ा झटका लगता हुआ मानकोली टीम को. मोठी विकेट म्हणूया. कॅप्टन निराश पावलाने चालला डगआउट मध्ये. धावा चांगल्या झाल्या होत्या, थांबणं कुठेतरी फार महत्वाचं होतं. नॉकआउट सुरू झालाय आणि मानकोली टीम संघाला माहिती आहे जर आपण इथे खेळलो नाही, आपण इथे जिंकलो नाही, मग दिवसभर या व्यासपीठावर मॅच पाहायला मिळेल. तुम्हाला जिंकायचं आहे तर तुम्हाला खेळपट्टीवर थांबणं फार महत्वाचं. भागीदारी नक्कीच. खेळपट्टीवर एक मात्र खेळाडू असा आहे योगेश, ज्याने आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार ठोकला आपल्या संघासाठी. अविन देखील चांगला साथ देत होता. अविनने 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्या होत्या. चांगली बॅटिंग करत होते. नवीन बॅटर प्रेमनाथ मैदानामध्ये गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपण पाहतोय 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताय. नवीन आलाय पण नवीन करून दाखवलंय. 1 रनआउटचा विकेट घेतलाय. थोडस वेळ जास्त घेत आहे पण आपण देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. शरद नाना या व्यासपीठावर मोस्ट वेलकम. आपला संघ चांगली कामगिरी करतोय, मैदानामध्ये चांगला खेळ त्यांचं पाहायला मिळतोय. वेलकम सूर्यकांतजी मोरे. 3रे पंच देखील आपण पाहतोय या व्यासपीठावर. पुन्हा एकदा लेग कट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि आता ओव्हर थ्रो होतोय आणि दुसरा धाव देखील मिळेल आणि आता 3रं धाव देखील घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र तिथे फलंदाज प्रेमनाथचं मूड नाहीये. 2 धावा. तुम्हाला मूड बनवावा लागेल. जेव्हा एखाद्या आपण टेबलवर आपण जेवण करण्यासाठी बसतो, तिथे चांगली मेजवानी असतो, तेव्हा तुम्ही म्हणतायत की आज मी जेवून आलो घरून. आणि जेव्हा स्वाद घेतल्यानंतर प्रत्येक जण आता पहा तिथे हिट विकेट झालाय. हा स्ट्रोक बनवण्याकरिता मेहनत केली फलंदाजी, मात्र हिट विकेट. म्हणून मी सांगितलं होतं की अविनने थांबणं फार महत्वाचं होतं. रनआउट झाले. योगेशला साथ असणं फार महत्वाचं आहे खेळपट्टीवर. त्यांनी चांगला धावा बनवले आतापर्यंत. थोडस जे बघणारे असतात ते भरपूर जवळून बघतात मॅचला की नक्की मैदानामध्ये एक्झिट काय चाललंय.
धाव होतं, धाव घेतलं नव्हतं, तिसरं धाव कंप्लीट झालं असतं. योगेशला देखील ठाऊक आहे, दोनच धावा घेतल्या. मग स्ट्रायकिंगवर फलंदाज आला प्रेमनाथ, तो देखील डगआउटमध्ये गेला. आता न्यू बॅटर अभि ठाकूर. अभि अभि आहे. चला, पायगाव आणि पूर्णा, स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव आणि सचिन स्पोर्ट्स पूर्णा, एक बिग मॅच, बिग फाईट. यानंतर हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी इन ऍक्शन, जितू गवली इन ऍक्शन. ओ, हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. समोर शतरक्षक आहे, लॉंग आपला फिल्डिंग चांगली आहे, फक्त एक सिंगल धाव कंप्लीट होत आहे. धाव संख्या 37 धावा. एखादा खेळाडू आउट होतो तेव्हा असा विचार करतो की हा स्ट्रोक मी षटकार मारला असता, चौकार मारला असता. मग आता खेळपट्टीवर काय चालले ते दोन खेळाडूंनाच माहिती असतो, कारण की गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करत असतात आपल्या संघासाठी. नवीनने आतापर्यंत तरी शांत ठेवल्या मानकुली टीम संघाला या षटकामध्ये. ओरपी चेंडू होता, गॅप मध्ये ढकले, स्क्वेअर ऑफ द विकेट. शतरक्षक चेंडू मागे आहे, बॅकअपला शतरक्षक पोहोचतोय तोपर्यंत येते 2 धावा पूर्ण करताना योगेश. योगेश खूप चांगली बॅटिंग करत आहे मैदानामध्ये. ज्याप्रमाणे फिटनेस आहे, सोपं नाहीये. 40 वय गाठल्यानंतर देखील तुम्ही 2 धावा 3 धावा पूर्ण करतायत. मोठा फटका समोर खेळलाय, शतरक्षक येतोय, वॉट अ कॅच. आतापर्यंत तरी ही सर्वोत्कृष्ट झेल आहे मी जेव्हापासून जॉईन झालोय या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सुंदर झेल, 2 झेल पकडले त्या खेळाडूने. पहा, या खेळाडूचं नाव देखील चर्चेमध्ये असणं फार महत्वाचं. तुमच्याकडे ऑलरेडी खेळाडू कमी आहेत, नाहीतर तो नाव आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं असतं. त्या खेळाडूचं काय कॅचेस काय होत आहेत त्या खेळाडूकडून. पंकज होता तिथे, आणि पंकज नावाचे नेहमी खेळाडू चांगले झेल पकडत असतात. मग गोडसेचा पंकज भोईर असो, मग भादवडचा पंकज नाईक असो, हे नेहमी चांगली झेल घेत आहेत. धावा आहे धावपलकावर 39 धावा. अजूनही मी म्हणेल की ताडाली संघाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. घरच्या मैदानावर तुम्ही चांगलं खेळणं फार महत्वाचं आहे. जेव्हा घरचा मैदान असतो तेव्हा एक सराव, एक अभ्यास तुमच्या मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये असणं फार महत्वाचं आहे. देवानंद भोईर आता क्रमांक 6 वर मैदानात छतमध्ये आलाय. चांगला खेळ करावाच लागेल, आणि शेवटचा स्लॉगर आहे. इथून जर 15+ धावा आल्या नाही तर मग घरच्या मैदानावरच दबाव वाढू शकतो मानकुली टीम संघावर. उमेश, महत्वाचा षटक आहे, बॅटर सज्ज होत आहे. अभि, अभिचा हा क्लासिकल, मात्र तितकीच चांगली फिल्डिंग. आणि पहा काय फिल्डिंग होते ताडाली टीम संघाची. धाव संख्या 40 धावा. गोलंदाज उमेश पुढे निघून ड्राइव्ह केलं, चेंडूला गॅप मध्ये येतोय चेंडू, शतरक्षक पोहोचतोय. एक सिंगल धाव झाली आहे, दुसरा धाव मिळेल का. दुसरा धाव पूर्ण केलाय. आउट होण्यापूर्वी योगेशने 28 धावा बनवल्या, एक चांगली सुरुवात करून दिली होती. आता खेळपट्टीवर अभि आणि देवानंद आहे, त्यांच्याकडून फार अपेक्षा. येणारे 4 चेंडूमध्ये 10 धावा नाही आल्या तर मग दबाव. बॅटिंग साठी आपण पाहतोय फलंदाज देवानंद, गोलंदाज उमेश. ओ, लेग कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतलीये, चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने चाललाय. एका एक पिक्चर मध्ये शतरक्षक पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण केल्यात, आणि आता तिसरा धाव मिळेल का. नाही तर मग 3 धावा पूर्ण होत आहेत. अगदी डायरेक्टली क्विक थ्रो येणं फार महत्वाचं होतं. धावसंख्या 45 धावा, एक चांगली धावसंख्या आता मी म्हणू शकतो. 40+ क्रिकेट आहे तर 40+ धावा असणं फार महत्वाचं आहे पहिल्या मॅच मध्ये, आणि त्या धावा इथे पाहायला मिळतात मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. आपण पाहताय चौटा स्पोर्ट्स मानकुली आणि आई वराल देवी ताडाली मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. टॉस जिंकला होता ताडाली संघाने, शतरक्षण घेण्याचा जो निर्णय घेतलाय आता तरी मी म्हणेल की चांगला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 50च्या आतमध्ये थांबवायचं आहे ताडाली संघाला. आणि मानकुली संघाचा अभी नाही तो कभी नाही, कारण की नॉकआउट मॅच आहे. उमेश पुढे निघून
मिस टाइम झाला होता, चेंडू हवेमध्ये होता, एक धाव पूर्ण केली आहे, सेफ लँडिंग होत आहे, दुसरं धाव देखील पूर्ण केला जात आहे. धावसंख्या धावपलकावर आता वेगाने वाढते. 47 धावा धावपलकावर, 47. गोलंदाजीसाठी गोलंदाज उमेश, असा वाटलं होतं की 60+ धावा पाहायला मिळतील. हुक करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा शॉर्ट अँड पनिश. चेंडू चाललाय. सन्माननीय देवानंद थले साहेबांच्या बॅनरला देणारा हा सलामी चौकार. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. अशा प्रकारे 50 हा आकडा घेतलाय. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. मानकोली टीम 51 धावा धावपलकावर. पायगाव आणि पूर्णा शेवटचा चेंडू बाकी आहे. काल एका संघाला पॅनल्टी बसली होती. लेट रिपोर्ट. टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन कंपल्सरी लक्षात घ्या. फायनलचा दिवस आहे. उमेश गोलंदाज. 12 धावा आल्यात आतापर्यंत. अभि सज्ज होत आहे. हुक केल्या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच्या डोक्याच्या वरतून चाललाय चौकार. तर अशा प्रकारे टोटल धावा झालेल्या आहेत 55 आणि टार्गेट आहे 56 धावांचं. सेफ टार्गेट नाहीये. सकाळच्या क्षेत्रामध्ये धावा बनतायत त्या मानकुली संघाच्या खेळाडूंनी दाखवलाय. कॅप्टन आलेले आहेत स्वयंभू पायगाव टीम संघाचे कॅप्टन. तर मी आवाज देतो या सचिन स्पोर्ट पूर्ण टीमचे कॅप्टन. यस, टॉस करूया आपण. टॉस साठी आपल्या पाहुण्यांना देखील आपण घेऊन जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय निवृत्ती माली साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करतोय. साहेब जोडतायत आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील जोडतायत. पहा, मी आवाज देतो इथून. मानकोली टीम आपण आपला क्षेत्ररक्षण लावून ठेवायचंय. सलामीची जोडी मैदानी मध्ये पाठवून द्यायची जेव्हा टॉस कंप्लीट होईल. कॉम बॉक्स मध्ये नक्कीच कालीराम केनी सर तुमच्या सोबत असणार आहेत. या संदीप मोरे आपण देखील या पाहुण्यांच्या सोबत. निवृत्ती माली आहेत सोबतच. ज्यांच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुंदर ट्रॉफी देण्यात आलेली आहे, संदीप मोरे आपल्या सोबत जोडल्यात. कॅप्टन विकास मुकदम सर, तुम्हाला माहितीच आहे पूर्ण टीमचे कॅप्टन की एका बाजूला टेल आणि दुसऱ्या बाजूला हेड आहे. जगदीश पाटील पूर्ण टीमचे कॅप्टन. हेड असा कॉल जगदीशने केलाय आणि टेल आलाय आणि महत्वाचा टॉस इथे पायगाव टीम संघाच्या बाजूने आलेला आहे. थँक्यू दादा. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. नक्कीच थोडीशी चर्चा करूया. एक महान खेळाडू आहेत आमच्या सोबत जगदीश दादा आणि विकास दादा. मोठे आहात म्हणून दादा हा शब्द वापरतोय. खेळ आहे, खेळामध्ये विकास असं म्हटलं की एक आनंद साजरा होतो घरच्यांना की माझा पतिदेव माझे पप्पा नक्कीच तिथे खेळतात. विकास काय वाटतोय? आपण भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं, संघर्ष देखील आयुष्यामध्ये भरपूर गेलं. तुम्ही जेव्हा खेळायचं तेव्हा लाईट इलेकच नव्हतं, इतकी मोठी स्पर्धा नसायची, तेव्हा एक अभिमानाचा क्रिकेट असायचा. आज 40 गाठल्यानंतर एक चाचणी स्पर्धा डे नाईट आहे, त्याविषयी तुम्ही काय म्हणणार? नाही, खरोखरच हे जे आमचं मंडळ आहे हे खरोखरच या भिवंडी तालुक्यामध्ये नंबर 1च आहे. कारण आपण जर दोन यांच्या हे बघल्या कमिटींच्या चाचण्या बघल्या तर त्यांच्या डेच्या होत्या, पण आमची काहीतरी कमिटी वेगळी दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे ही डे नाईट त्यांनी करून दाखवली आणि इतकी उत्कृष्ट स्पर्धा केलेली आहे का खरोखरच आपलातून सर्व म्हणजे संस्थापक अध्यक्ष आपले प्रताप शेठ किंवा अध्यक्ष मनोहर जोशी आणि सर्व कमिटी आणि जेवढे जेवढे मेहनत घेणारे आमचे सर्व मेंबर यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतोय. टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकणं महत्त्वाचं होतं कारण समोरची टीम खूप मजबूत आहे आणि ही एकमेव अशी टीम आहे या 40+ मध्ये की ती कुठल्याच टीमला घाबरत नाही. क्या बात आहे. तुम्ही हा शब्द वापरला की ती टीम घाबरत नाही, मात्र तुमच्याकडे टॉपच्या हत्यार आहेत. दादा, तुम्हाला काय वाटते की पायगाव टीम संघाकडे असे ते खेळाडू आहेत, कोणत्या खेळाडू तुम्ही लवकर आउट करण्याचा प्रयत्न कराल जेव्हा संधी मिळेल? आम्ही कोणालाही आउट करायचा प्रयत्न करणार नाही, फक्त कमीत कमी धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तुम्ही टॉस जिंकले, तुम्ही सर्वप्रथम काय घेणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. पहा, समोरच्या संघाने सांगितले की आम्ही तुम्हाला कमी धावानं थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही किती धावा बनवणार 4 षटकामध्ये? आम्ही 4 षटकामध्ये कमीत कमी 50 धावांपर्यंत मजल मारण्याची.
म्हणजे आम्ही एक टफ फाईट बघणार आहोत यानंतर. नक्कीच. क्या बात आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देण्या अगोदर विकास दादा काहीतरी म्हणतायत. नाही खरोखरच त्यांनी जे म्हणाले 50 धावांचं टार्गेट, खरोखरच आमचं तेच आहे की 50 धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कारण दीपक म्हात्रे सारखा त्यांच्याकडे इतका फलंदाज डेंजर आहे, ते खरोखरच त्या फलंदाजाला लवकर बाद केला तर हे 50 धावांवर आम्ही थांबू शकतो त्यांना. नक्कीच मित्रांनो, एक मैत्रीपूर्वक लढत यानंतर होणार आहे. एक बडा संघर्ष कडा मॅच. कुठेही जाऊ नका सोडून नवी 40 प्लस चाचणी स्पर्धे टीमला एका बाजूला विकास दादा आणि एका बाजूला जगजित दादा. टॉस झालेला आहे. पायगाव टीम संघाने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅक टू कॉम बॉक्स कालीराम केनी सर. धन्यवाद. सन्माननीय संजय दादा मात्रे या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला, पूर्णपणे तयारी केली आहे, फिल्डिंग लावली आहे, फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये आणि गोलंदाज तयारीमध्ये आहे. ताडाली टीम आता तुम्ही बॅटिंग करते तर तुमचा एखादा खेळाडू पाठवून द्यायचा. आलेलं थँक्यू. मॅच ऑन. बंटू आणि मंटू काही हरकत नाहीये आणि संजय. पहिला चेंडू साईडला. रॉकेट स्ट्रोक मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये प्रेमनाथ होता तिथे आणि पहिली सफलता टीम मानकोली संघाला. बॅटर आउट. सोपं नाहीये जेव्हा पहिला चेंडू आपण फेस करतो आणि तेव्हा तो चेंडू कुठेतरी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपण आउट होतो. बड़ी सफलता टीम के नाम करते हुए गेंदबाज श्रीराम. प्रभू श्रीरामाचं नाव आहे गोलंदाजाला आणि प्रभू श्रीराम नक्कीच त्यांच्या मदतीला मैदानामध्ये पाहतोय आपण. लक्ष्य फार मोठं आहे. अब तक 56 टार्गेट आहे. सुरुवात चांगली आहे. क्रमांक 3 वर नवीन बॅटर दत्ता पवार मैदानात मध्ये आलाय. भागीदारी पार्टनरशिप क्रिकेटचा रोल आहे, करणं फार महत्वाचं आहे. मागच्या डावामध्ये योगेशने 28 धावा जोडल्या म्हणून हा टार्गेट उभारण्यात आलेला आहे. पहिला विकेट आले, काही हरकत नाहीये. अजूनही खेळाडू बाकी आहेत, मात्र येणाऱ्या चेंडूवर धावा बनवायच्या आहेत ताडाली संघाला. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक धक्का. विकेट नंबर 2 चं पतन होत आहे. दत्ता पवार आल्या पावली परतताना डगआउट मध्ये. बॅक टू बॅक दुसरा विकेट आणि पहा कालीराम केनी सरांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. आमचे मित्र, आमचे समालोचक बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळताना. नक्कीच हुकमी एक काय कालीराम केनी जेव्हा जेव्हा संघामध्ये असतात तेव्हा तेव्हा काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न टीम करत असतं. कॉम्बिनेशन असणं फार महत्वाचं आहे. टेनिस क्रिकेट बॉल मध्ये जेव्हा तुम्ही खेळता 4 ते 5 षटकांचे सामने खेळता तेव्हा एकजूट असणं फार महत्वाचं आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट श्रीरामने घेतल्यात. हॅट्रिक ऑन आहे. विकेटची हॅट्रिक होईल का पाहूया आपण. काल अजयने बनवली होती वडनगरच्या अजय पाटील. आणि कालचं मॅच फोटो फिनिश मॅच कोणी विसरणार नाहीये. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. एक चेंडू 4चा सामना बघितला प्रेक्षकांनी. समोर विष्णू पाटील आला आणि लगेच ते डायलॉग आमच्या मनामध्ये आलं कालचं. काही हरकत नाहीये. हॅट्रिक होतं, मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे. एक धाव श्री गणेश धावांना सुरुवात होत आहे ताडाली टीम संघाच्या माध्यमातून. नक्कीच सन्माननीय मोहन भोईर आमचे उत्कृष्ट समालोचक आणि अँकर यांचा संघ आपण पाहतोय खेळपट्टीवर. ऑन साइडला खेळण्यात मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, मात्र पहा झेल इम्पॉर्टंट नव्हतं, मात्र धावा वाचवणं फार महत्वाचं होतं. आणि आता इथे रनआउटची संधी होती.
2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 धावा धावफलकावर. 56 धावा बनवायचे आहेत आणि त्या देखील 21 चेंडूमध्ये. 21 शेवटचा षटक घेत आहेत मानकुली की पहिला षटक. पहिल्या षटकाचे 4 चेंडू झाले. तुम्ही मधील कोणत्याही षटकामध्ये 3 चेंडू फक्त टाकू शकता. शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये नक्कीच तुम्हाला तो षटक पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 4 धावा. सन्माननीय देवराजी चौधरी साहेब जोडतात या व्यासपीठावर. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. श्रीराम मोठा फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय वन बाउंड सीमा पार. येतोय चौकार. नक्कीच थोडे आमचे डीजे मॅन जे आहे तुमचं मनोरंजन करत नाहीये, ते नाश्ता करतायत. करू द्या, कारण की थोडासा वेळ त्यांना देखील देऊया आपण. नाश्ता फार महत्वाचा आहे सकाळचं. प्रत्येक व्यक्तीने केलं या व्यासपीठावर. प्रत्येकाने आपला फेमस मुंबईचा वडापाव सर्वांनी एन्जॉय केला सकाळच्या क्षेत्रामध्ये. एक षटकाचा खेळ समाप्त. 8 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात म्हणता येईल मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. 56 धावा थांबवायचे आहेत, त्यांना बचत मग करायचंय. तुमची सुरुवात चांगली आहे. 2 विकेट सुरुवातीला मिळाले. एक चांगला खेळ पाहायला मिळतो घरच्या मैदानावर मानकुली टीम संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. देवानंद भुईर आलाय. डीबी पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतायत. फील्ड पोझिशन, कारण की आता नॉन पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते. आता 30 सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक कंपल्सरी आहे. गोलंदाज, विकेट किपर, टोटल 4. गोलंदाजी करताना देवानंद भोईर. आमचे मित्र अल्पेश गायकवाड सध्या युट्यूबशी जोडलेले आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर कालीराम केनी सरांची ही चुकी पाहायला मिळते. तिथे कलेक्ट करणं फार महत्वाचं आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव. वेलकम अल्पेश, गुड मॉर्निंग. अल्पेश व्हिडिओ कॉल जॉईन झालेला आहे आणि नक्कीच मॅचचा आनंद घेतात. मानकुली टीम संघाला आणि ताडली संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, स्पेशली आमच्या कॉमेंट्री बॉक्सला. गोलंदाजी करताना गोलंदाज देवानंद भोईर. ओ हो, तालुका क्रिकेटमध्ये असे नामांकित असे 3 ते 4 विकेट किपर आहेत. प्रल्हाद पाटील सर, सुजित नाईक, त्यानंतर कालीराम केने सर. आता आपण म्हणू शकतो एकदम क्लोज राहिलेत. सोपं नाहीये प्रत्येक खेळाडूसाठी क्लोज विकेट किपिंग करणं. रनआउटचा विकेट मिळालेला आहे. ते बॅटर आउट झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटमन मैदानाच्या आतमध्ये आलाय. कालपासून नवीन नावाचे खेळाडू भरपूर खेळलेत. काहीतरी नवीन करावा लागेल, धावा बनवाव्या लागतील. आव्हान जो आहे इथे स्वीकारावा लागेल, कारण की 56 धावा बनवू शकतात. तुमच्या मनगटामध्ये पॉवर असणं फार महत्वाचं आहे. तीन विकेट गमावलेले आहेत. फक्त धावफलकावर 9 धावा आहेत. देवानंद भोईरने देखील सुरुवात केली रनआउटच्या विकेटनं. पुढचा चेंडू देवानंद भोईर. फुलटा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अभी कॅच पकडाय. बल्लेबाज आउट. थोडस आपण 5 मिनिटं मागे आहोत या मॅच मध्ये. मी पुन्हा विनंती करतो बॅटिंग करण्यासाठी की बॅटर जेव्हा आउट होतो तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. आणि क्षेत्ररक्षक एकत्र येऊ नका. आपण वेळ वाचूया आपण, जेणेकरून लवकर फायनल होईल आणि प्रेक्षक नक्कीच सपोर्ट मिळेल या स्पर्धेला. पंकज मैदानाच्या आतमध्ये येत आहे. धावा बनत नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. वो कहते ना, जब पुलिस सामने रहते तो फिर चारों तरफ से घेरा जाता है. त्या प्रकारे ताडाली टीम संघाला चारे बाजूने आला घातलेला आहे. देवानंद. स्ट्रोक चांगला आहे.
धावा किती येतील हे फार महत्वाचं. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. थ्रो चांगला चाललाय, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. 1 शॉट पहा. गरीबी में आटा गिला किया, बात सही है. जब आपके पास 56 रनों का टारगेट है और जिस तरह की आप 2 रन कंप्लीट नहीं कर पाए वहां पर. देवानंद भोईरा चांगली गोलंदाजी करताना, अनुभवी गोलंदाजी, बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. धावसंख्या धावफलकावर 11 धावा. जवळ दुसरा षटक देखील समाप्तीच्या मार्गावर आला. देवानंद भोईरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आहे षटकातील. बॅटर सज्ज होते खेळपट्टीवर. संजय मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चांगला आहे तिथे. फिल्डर होता जयदास समाली होते तिथे. चला षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. अगदी 11 मिनिटं घेतलेले आहेत पहिल्या 2 षटकासाठी. मानकुली संघाने लक्ष द्या या गोष्टीकडे. पाणी स्ट्रॅटेजिक टाइम तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता 2 षटकाच्या समाप्तीवर. आणि पाणी फार महत्वाचं आहे. प्रत्येक वेळी आम्ही सांगणार नाहीये. हा नियम आहे ना लागला पाहिजे प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक संघटनेमध्ये, की तुम्ही जेव्हा पाणी घेता तर 2 षटकाच्या समाप्तीवर स्ट्रॅटेजिक टाइम 2 मिनिटाचा ब्रेक घेणं फार महत्वाचं आहे. थकवा येत असतो पाणी घेतल्याने. घसा कधी कधी सुका होत असतो. पाणी घेणं फार महत्वाचं आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज अभि ठाकूर आलाय. पाहूया अभिच्या अगेन्स्ट काही नवीन फटके पाहायला मिळतील का. षटकार चौकाराने डील करावी लागेल. अभिचं पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने. लॉंग रनअप आहे आणि अगदी वेग परफेक्टली वाईड यॉर्कर मात्र. आणि त्याहून चांगली फिल्डिंग एसके. आता दिवसा खेळतात, जेव्हा रात्रीमध्ये जे खेळतील तेव्हा रात के कातील नक्कीच बोलू आपण त्यांना. सन्माननीय डॉक्टर देवराजी चौधरी साहेब, सचिन स्पोर्ट्स पूर्ण टीम संघाचे सर्व यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभलेला आहे. साहेब आम्ही आपलं आभार व्यक्त करतोय. समोर खेळलाय लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर मध्ये टीमचे कॅप्टन आहेत. संघर्ष करताना बघितलं फिल्डिंग मध्ये. आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. पंकज आणि संजय मध्ये कॉलिंग नव्हती. आता खेळपट्टी सोडताना आपण संजयला पाहतोय. अजून एक विकेट. थोडस निराश टीम, कारण की ऑलरेडी पॅनल्टी 3 चेंडूची, त्यावरून 5च खेळाडू पोहोचले होते. कुठेतरी कॉम्बिनेशन झाला नव्हतं टीम मध्ये. त्याचं कारण आणि बेनिफिट नक्कीच मानकुली टीम संघाला मिळाला. जेव्हा मॅच असते तेव्हा सर्व संघांनी एकत्र घरून निघणं फार महत्वाचं आहे. एकत्र आल्याने एक छोटीशी टीम मीटिंग होत असते मैदानामध्ये. कोणाला कोणत्या प्रकारे खेळायचं आहे, कोणता गोलंदाज कितव्या क्रमांकावर गोलंदाजी करेल, ही चर्चा मैदानामध्ये प्रत्येक संघाने केली ना मग मॅच बनते. मग मॅच बनली तर मग प्रेक्षक बनतात. अभिने चांगली सुरुवात केली गोलंदाजीमध्ये. शॉर्ट बॉल चेंडू हा तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. त्याच्यावर फिल्डिंग चांगली आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे, मात्र वेल फार आता कमी राहिलाय ताडाली संघाकडे, कारण की चेंडू कमी आहेत. फक्त 6 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत या डावातील. जाता जाता मनोरंजन होईल, कारण की आलाय हा षटकार. अशाच फटक्यानं जाणलं जातं या खेळाडूला, उमेशला. आणि उमेशच्या बॅटमधून हा षटकार आला. ताडाली संघाचे पाठीरेखे जे आहेत, जे घरून मॅचचा आनंद घेतो युट्यूबच्या माध्यमातून, त्यांचं मनोरंजन नक्कीच करेल उमेश. उमेशकडे भरपूर ताकद आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना खेळपट्टीवरून उमेश आपण पाहतोय. अभिच्या समोर खेळलेला हा षटकार. पुन्हा एकदा बॅटची एज घेतलीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पहा त्यांना देखील हुलकावून जाणारा मागच्या बाजूने मात्र चांगला बॅकअप.
धाव संख्या होत आहे ती धावफलकावर 23 धावा. माझे अध्यक्ष गणेश केनी साहेब एन्जॉय करतात आपल्या संघाने. आता खूप चांगला क्रिकेट खेळलं पहिल्या मॅच मध्ये. सोपं नाहीये, पहिला सामना फार महत्वाचा असतो स्पर्धेचं. कोण जिंकेल कोण हरेल याच्यावर भरपूर जणांचं लक्ष असतो. चांगला स्ट्रोक समोर शतरक्षक पुन्हा एकदा टीमचे कॅप्टन अविनाश फिल्डिंग करतायत. तोपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. काय फिटनेस आहे उमेशचा, बॉडी लँग्वेज मजबूत आहे आणि त्याहून रनिंग बिटवीन विकेट फार चांगली आहे. षटक समाप्त. आता फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 3 चेंडू कोण टाकणार मानकुली टीम संघाच्या माध्यमातून? मला वाटतं कॅप्टन पुढे येत आहेत. 3 चेंडू फक्त फेकायचे आहेत आणि त्यानंतर आपण शतरक्षण लावताना पायगाव टीम संघाला पाहणार आहोत. अगेन्स्ट पूर्णा बडा नाम. ज्या प्रकारे विकास मुकादम याने सांगितलं की या आमच्या असोसिएशन मध्ये सचिन स्पोर्ट पूर्ण टीम अशी टीम आहे ती कोणाला घाबरत नाही. भाऊ या क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगले चांगले महारथी देखील ढेर झालेले आहे. सर्वांना ठाऊक आहे तुम्ही चांगला खेळाल तर तुम्ही जिंकाल. अविनाश टीमचे कॅप्टन 3 चेंडू काही रेकॉर्ड बनवेल का या मॅच मध्ये? पाहूया. उमेश मात्र थांबणार नाहीये. फक्त 3 चेंडू खेळायचे आणि तो त्याचा नॅचरल क्रिकेट खेळत आहे. पंच विचारतात प्रेक्षकांना काय आहे, चौकार की षटकार? आणि शेवटच्या मोमेंटला पंचाने देखील सांगितले की हा आहे उमेशचा दुसरा षटकार. याच्या अगोदर अभि ठाकूरच्या अगेन्स्ट षटकार आला होता आणि आता कॅप्टन अविनाशच्या अगेन्स्ट उमेशचा षटकार येत आहे. अजून 2 चेंडू आहेत. अजून 2 मोठे पटके पाहायला मिळतील का? लोअर फुलटा चेंडू समोर केलाय. स्ट्रेट ड्राव. अभि आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावा किती झालेत? 33 धावा. 23 धावांची गरज आहे. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अविनाश पहा, येणाऱ्या संघांना सांगू इच्छितो की पॅनल्टी कुठेतरी आता घातक ठरली आहे ताडाली टीम संघाला. म्हणून सांगतो प्रत्येक संघाने वेळेवर या. वेळेवर तुम्ही तुमची स्पर्धा खेळा, तुम्ही एन्जॉय करा. तर मित्रांनो पहिला सुरुवातीचा पहिला मॅच अगदी 1 साइड मॅच इथे चौथा हिरवा स्पोर्ट्स मानकुली टीम संघाने जिंकलाय. अभिनंदन टीमचे सर्व गणेशजी केनी साहेब, त्याचबरोबर कालीराम केनी आमचे मित्र, कॅप्टन अविनाश, त्याचबरोबर श्रीराम, देवानंद भोईर, प्रेमनाथ, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन.